आता पुढे बघूया, हा जिओग्राफीचा प्रश्न आहे आणि कॅचमेंट एरिया डेव्हलपमेंट प्रोग्राम हॅज विच ऑफ द फॉलोइंग ऑब्जेक्टिव्ह, लॉजिक लावायचं. अशा प्रश्नांमध्ये बिलकुल लॉजिक वरती सुद्धा आन्सर येतात. आता सबस्टन्शियल इन्क्रीज इन लँड यूज अँड प्रोडक्शन, हे बरोबर वाटतं का? येस, हे बरोबर आहे. कारण एखाद्या एरियामध्ये आपण जर कॅचमेंट एरिया जर आपण डेव्हलप करत असू, कारण त्या ठिकाणी पाणी पुरवत असू किंवा नदीच्या क्षेत्रामध्ये, नदीच्या एरियांमध्ये पाण्याचं सप्लाय करत असू, तर त्या एरियातल्या लँडचा वापर आणि त्याचं प्रोडक्शन करणं हेच आपलं उद्देश असणार आहे. बरोबर आहे. पुढचं जर बघाल तर स्टॉप लँड डिग्रेडेशन अँड कंट्रोलिंग द रन ऑफ. रन ऑफ म्हणजे पाणी सोबत आपले न्यूट्रिशन सुद्धा वाहून जाऊ नये, ते स्टॉप केले पाहिजेत, त्याच्यासाठी बांध उभारले पाहिजेत. अशा प्रकारचं लँड डिग्रेडेशन थांबवण्याचं सुद्धा कार्य आपण करतो, हे बरोबर आहे. आणि पुढचं जर पॉइंट बघाल तर रिड्युसिंग द इन्व्हेस्टमेंट ऍज वेल ऍज इन्क्रीजिंग द प्रोडक्शन कॉस्ट, हे निगेटिव्ह स्टेटमेंट दिले. इन्व्हेस्टमेंटचं रिडक्शन का करू आपण आणि प्रोडक्शन कॉस्ट का वाढवतील बाबा ते? इजंट इट? प्रोडक्शन कॉस्ट कमी केली जाते, इन्व्हेस्टमेंट वाढवली जाते, हे बिलकुल विरुद्ध स्टेटमेंट दिले. म्हणून सी ऑप्शन याचं नाही. आणि जिथे जिथे सी दिसते ते तुम्ही कट करून टाका. ऑप्शन काय आहे? ए आणि बी, 1 आणि 2 असे आपल्याला हे करेक्ट स्टेटमेंट आपल्याला इथं दिसून येईल. ओके, पुढच्या प्रश्नाकडे आता आपण जाऊया. ठीक आहे, तर पुढच्या प्रश्नात आता आपण जर बघाल तर अगेन हा जिओग्राफीचा प्रश्न आहे आणि याच्यामध्ये म्हटलंय की कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स अँड इट इज अबाउट द रेंजेस एक्सटेंडिंग फ्रॉम रायरेश्वर टू शिंगणापूर इज कॉल्ड एज शंभू महादेव माउंटेन रेंज. येस, इट इज इन द सातारा डिस्ट्रिक्ट इफ यू फाइंड शंभू महादेव mountain range. Okay, next if you find the river basin, this is the correct statement. Okay, river basins of Narmada and Tapi are separated by the Satpura mountain, this is also correct statement. Godavari and Bhima river basins are separated by Harishchandra and Balaghat mountains. Okay, correct statement. And then Satmala and Ajanta mountain ranges are separated by Godavari and Tapi river, correct statement. So all of the above is the answer here. Correct, all of the above is the answer. राईट. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. ठीक आहे, पुढच्या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे, लेट अस सी द नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन इफ यू सी, खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? ओके, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर रॉंग? दे हॅव आस्क्ड अस द रॉंग स्टेटमेंट. ठीक आहे, लेट अस सी विच इज द रॉंग स्टेटमेंट. फर्स्ट स्टेटमेंट गिवन ओव्हर हियर, द कामठी coalfield is located in the Am river valley. Okay, this is not Am river valley, this is the Wardha river. Okay, Wardha river. And next statement is coalfield Wardha in Wardha valley is divided in Chandrapur and Yavatmal district. Yes, if you do not know these statements, let us hold on. Okay, and then let us go forward. Next statement we have, the Umred coalfield is located in Kanhan river valley. Again, this is also not Kanhan, this is also Wardha river. ओके, आणि पुढे जर बघाल तर अप्सरा रिएक्टर विथ द असिस्टन्स ऑफ कॅनडा अँड सायरस रिव्हर्स रिएक्टर विथ द असिस्टन्स ऑफ ब्रिटन वॉज इनॅक्टेड और वॉज बिल्ट इन द तुर्बे इन महाराष्ट्र, ट्रॉम्बे त्याला आपण म्हणतो, ट्रॉम्बे महाराष्ट्रामध्ये. तर याच्यामध्ये तुम्हाला फॅक्च्युअल नॉलेज असेल तरच उत्तर करता येईल. जर इथं फॅक्च्युअल नॉलेज नसेल तर याचं उत्तर देता येणार नाही. प्रॉब्लेम काय आहे सर, हे अप्सरा रिएक्टर बद्दल कधी ऐकलंय का? हे महत्वाचं आहे. हा सायरस जो रिएक्टर आहे याच्याबद्दल ऐकलंय का? हेही महत्वाचं आहे. इथे दिले अप्सरा रिएक्टर कॅनडा, तर हे उलट करून दिलेलं आहे. अप्सरा ब्रिटन आहे आणि सायरस कॅनडा आहे, हे त्यांनी उलट करून दिलेलं आहे. अप्सरा ब्रिटन आहे, अप्सरा हे ब्रिटन आहे अँड सायरस कॅनडा आहे, सायरस कॅनडा. म्हणजे तिसरं स्टेटमेंटही चुकीचं आहे आणि याच्यामुळं दुसरं स्टेटमेंट फक्त करेक्ट स्टेटमेंट येते. तुम्ही बघा, पहिलं चुकीचं आहे, तिसरं चुकीचं आहे आणि चौथं देखील चुकीचं आहे. फक्त दुसरं स्टेटमेंट ओनली बी इज द करेक्ट आन्सर. पण हा प्रश्न तुम्हाला नॉलेज असेल तरच उत्तर करता येईल. याच्यामध्ये लॉजिक जास्त काय लावता येत नाहीये. जर फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन असेल तर तुम्ही योग्य ते उत्तर देऊ शकता. ठीक आहे, पुढे जाऊया आपण, पुढचा प्रश्न बघू. ठीक आहे, ओके, पुढचा प्रश्न अगेन कृषी रिलेटेड आहे. हिस्ट्री आपण याला जिओग्राफीचा पण पार्ट मानू शकता किंवा ऍग्रीकल्चर टू बी व्हेरी स्पेसिफिक. ऑब्झर्व द फॉलोइंग स्टेटमेंट, द प्रोमेग्रेनेट टेक्नॉलॉजी रिसर्च सेंटर ऑफ महात्मा फुले ऍग्रीकल्चर युनिव्हर्सिटी इज ॲट लखमापूर. ओके, लखमापूरला आहे का? हे लखमापूरला आहे असं म्हणतंय पहिलं स्टेटमेंट.
लखमापूरला आहे नाही. हे कुठे आहे? हे राहुरीला आहे ना, राहुरी. इट इज नॉट ॲट लखमापूर. सो दिस स्टेटमेंट इज रॉंग. पुढचं जर बघाल तर फुले यशोदा व्हीट व्हरायटी वॉज डेव्हलप्ड बाय महात्मा फुले ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी इन 1998 अँड दिस इज ट्रू. इट वॉज डेव्हलप्ड इन 1998. आणि पुढे जर बघाल तर द ऑफिस ऑफ महाराष्ट्र ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी वॉज ॲट मुंबई. Yes, when it was established, initial first year it was located at Mumbai. Later it was, transported, or you can say it was relocated at Pune. But initially it was at Mumbai, and that is how this statement is correct. And in the answer you have only B and C correct. Okay, so this is the information in this question. आपण पुढे बघूया आता. ओके, लेट अस सी. आता पुढचा प्रश्न आपण बघू. ठीक आहे. पुढच्या प्रश्नात दिलंय की महाराष्ट्रातील पावसाळ्याबद्दल, म्हणजे हे थोडं मान्सून रिलेटेड किंवा क्लायमेट रिलेटेड क्वेश्चन आहे. लेट अस सी या स्टेटमेंट्स काय म्हणताय तिथं. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर करेक्ट रिगार्डिंग द रेनफॉल इन द महाराष्ट्र. ओके, रेनफॉल आपल्याला कुठून मिळतो? मोस्टली आपल्याला साऊथ वेस्ट मान्सून मुळे रेनफॉल मिळतो. इन महाराष्ट्र द एअर प्रेशर डिक्रीजेस फ्रॉम वेस्ट टू ईस्ट ऍट द बिगिनिंग ऑफ द मान्सून सीझन. एअर प्रेशर डिक्रीज होतो, एअर प्रेशर कमी कमी होत जातो फ्रॉम वेस्ट टू ईस्ट. बरोबर स्टेटमेंट. ओके, पुढे जर बघाल तर डिस्ट्रीब्युशन ऑफ द रेनफॉल इन द स्टेट डिपेंड्स मेनली अपॉन द डिस्ट्रीब्युशन ऑफ द नॅचरल व्हेजिटेशन. असं आहे का? नॅचरल व्हेजिटेशन वरती डिपेंडंट आहे का? हे नाही. तर हे कशावरती डिपेंडंट असतं? तर तुम्ही बघाल तर वेस्टर्न साईडला तुमच्याकडे माउंटेन्स आहेत, आणि माउंटेन्स म्हणजे कोण आहे? वेस्टर्न घाट्स आहेत. म्हणून जास्तीत जास्त रेनफॉल कुठे पडतो आपल्याला? वेस्टर्न घाट रिजन मध्ये. आता इथं व्हेजिटेशन काय आहे त्याच्यावरती ते डिपेंडंट आहे का? तर नाही, ते डिपेंडंट नाही. वेन साऊथ वेस्ट मान्सून विंड्स मूव्स ईस्टवर्ड फ्रॉम घाट्स, देअर वेपर होल्डिंग कॅपॅसिटी इन्क्रीजेस. येस, ऑफकोर्स. होतं काय याच्यात, जेव्हा वेस्टर्न घाट रिजन मध्ये लॉट्स ऑफ रेनफॉल होतो तेव्हा तिथं पूर्ण वॉटर डिस्चार्ज होतं, आणि जेव्हा विंड्स ट्रॅव्हल करतात, ढग पुढे ट्रॅव्हल करतात, तर त्या ठिकाणी विंड्स मधले मॉइश्चर कमी झालेलं असतं, आणि त्याच्यामुळं पुढे जाऊन ते मॉइश्चर होल्डिंग कॅपॅसिटी त्याची वाढते. ओके, वेपर होल्डिंग कॅपॅसिटी त्याची वाढते. हे स्टेटमेंट बरोबर आहे. आणि रेनफॉल इन्क्रीजेस फ्रॉम वेस्ट टू ईस्ट इन विदर्भ. आता फक्त विदर्भावरती स्टेटमेंट आहे, आणि विदर्भ जर बघाल तर वेस्ट टू ईस्ट का बरं? तुम्ही म्हणाल सर वेस्ट कडून तर ईस्ट कडे कमी व्हायला पाहिजे, पण विदर्भ हा वेस्टर्न कोस्ट पासून दूर आहे, आणि इकडून बे ऑफ बेंगॉल म्हणजे ईस्टर्न कोस्ट पासून जवळ येतो. म्हणजे बे ऑफ बेंगॉलची एक लाईन इकडे पण येते, आणि त्याच्यामुळे या ठिकाणी ईस्टर्न साईडला जास्त रेनफॉल आपल्याला बघायला मिळतो. त्यामुळे हे स्टेटमेंट इथं बरोबर आहे. सो आपल्याकडे दोन स्टेटमेंट्स बरोबर विचारले, काय करेक्ट स्टेटमेंट्स. ओके, तीन स्टेटमेंट्स टू बी स्पेसिफिक, ए, सी आणि डी. फक्त दुसरं रॉंग वाटतं. ए, सी, डी आहे का? येस, चौथा ऑप्शन इज द करेक्ट आन्सर. राईट. चलो, आता आपण पुढे जाऊया, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आणि इथं जर बघाल तर पुढचा प्रश्न आपल्याला आहे या ठिकाणी वैतरणा रिव्हर्स बद्दल आहे. ओके, वैतरणा अँड तानसा आर द ट्रिब्युटरीज ऑफ द उल्हास. तर या उल्हास नदीच्या ट्रिब्युटरी आहेत का? नाही, हे स्टेटमेंट इनकरेक्ट आहे. कृष्णा रिव्हर बेसिन इज टू द साउथ ऑफ द खानापूर प्लेट्यू. साउथ ऑफ द खानापूर प्लेट्यू, इज इट करेक्ट? और मायनाड रिव्हर बेसिन इज इन द गोदावरी रिव्हर बेसिन. येस. तर ह्या दोन्ही स्टेटमेंट्स करेक्ट आहेत. सो करेक्ट स्टेटमेंट्स आर बी अँड सी. विचारले काय? ट्रू स्टेटमेंट ही विचारले. कधी कधी बघा इथं सुद्धा मिस्टेक होते आपली, की विचारलंय इनकरेक्ट आणि आपण करेक्ट वरती क्लिक करून येतो, किंवा विचारलेलं असतं करेक्ट आणि इनकरेक्टला आपल्याकडून चुकून ऑप्शन सिलेक्ट होतो. तर ह्या गोष्टी सुद्धा आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न जर बघाल तर पुढच्या प्रश्नावरती तुम्ही इथं बघा, पुढचा प्रश्न, आणि याच्यामध्ये पॉप्युलेशन वरती हा प्रश्न विचारलाय. ठीक आहे, महत्वाचा आहे. दरवेळेस प्रश्न विचारला जातो. पॉप्युलेशन एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे यातला कंबाईंड एक्झाम मध्ये. आणि ह्यांनी विचारले विच ऑफ द फॉलोइंग 3 डिस्ट्रिक्ट फ्रॉम महाराष्ट्र. आता हे सगळ्या डिस्ट्रिक्टचं माहिती पाहिजे आपल्याला, त्यावेळेस आपल्याला कुठलंही आन्सर देता येईल. जर समजा एखाद दुसऱ्या डिस्ट्रिक्टचं माहित नसेल आणि ऑप्शन मध्ये आलं, तर it is difficult to answer. But they have asked us which of the following 3 districts of the Maharashtra recorded the negative growth as per the population in 2011 census. Okay, negative growth. Okay, negative. तर निगेटिव्ह ग्रोथ कुठं कुठं होती? आपल्याला सबर्बन मुंबईमध्ये पॉझिटिव्ह ग्रोथ होती बरं का. तर हे सबर्बन मुंबई जिथे जिथे ऑप्शन दिसतोय तो कट करून टाका.
ओके. आणि निगेटिव्ह ग्रोथ म्हणजे मुंबई सिटीमध्ये निगेटिव्ह ग्रोथ होती. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी, पालघरमध्ये पण पॉझिटिव्ह ग्रोथ होती. येस. सो सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि मुंबई सिटी, मला वाटतं हे हे 3 आहेत रिजन जिथं निगेटिव्ह ग्रोथ रेकॉर्ड केलेली गेलेली आहे. सो हे आन्सर तुम्ही लक्षात ठेवा. पुढे बघूया आपण. पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न बघा. अगेन रिव्हर वरती आहे. चांगला प्रश्न हा. फॅक्च्युअल नॉलेज सुद्धा टेस्ट करतोय आपलं. द चिनाब रिव्हर ओरिजिनेट्स ऍट नियर झोझिला पास. ओके, झोझिला पास. आता सगळे पासेस तुम्हाला याच्यामुळे बघावे लागतात. तर चिनाब रिव्हर झोझिला पास जवळ न ओरिजिनेट होता, इट इज ओरिजिनेटेड ऍट बारालाचाला. बारालाचा ला. ओके, हे लक्षात ठेवा. ला मीन्स पास. ओके, सो फर्स्ट स्टेटमेंट इज रॉंग. नेक्स्ट यू विल सी द सोर्स ऑफ रिव्हर रावी इज नियर रोहतांग पास. हे बरोबर आहे का? सोर्स ऑफ रिव्हर रावी इज द ओरिजिनेटिंग नियर दी रोहतांग पास, करेक्ट स्टेटमेंट आहे. अँड द सोर्स ऑफ सतलज रिव्हर इज नियर राकास लेक. ओके, दोन रिव्हर आहेत ज्या इंडियाच्या बाहेर ओरिजिनेट होत्या. या पंजनाथ रिव्हर ज्याचं आपण म्हणतो, त्या 5 ज्या रिव्हर आहेत पंजाब रिजन मधून फ्लो होतात फायनली, त्यातल्या ज्या 2 रिव्हर आहेत त्या इंडियाच्या बाहेर ओरिजिनेट होतात. त्यातली एक आहे ही सतलज आणि दुसरी आहे झेलम. ओके, इंडस, ज्याला इंडस, सॉरी नॉट झेलम, इंडस रिव्हर. येस, इंडस अँड सतलज, दोन रिव्हर्स. आणि ह्या कुठं? मानसरोवर जवळ. मानसरोवर, राकास लेक इज ऑल्सो नियर दी मानसरोवर. आणि त्याच्यामुळे हे सतलज रिव्हर जी ओरिजिनेट होते नियर दी राकास लेक, इट इज द करेक्ट स्टेटमेंट वी हॅव. सो ओनली स्टेटमेंट रॉंग इज द फर्स्ट रॉंग. विचारलंय काय आपल्याला? करेक्ट विचारलेलं आहे. सो बी अँड सी इज द करेक्ट. वेर इज द ऑप्शन बी अँड सी? दिस इज द थर्ड ऑप्शन. करेक्ट आन्सर वी हॅव. राईट. चला, तर आता आपण पुढचा प्रश्न बघूया. ओके, पुढच्या प्रश्नामध्ये जर तुम्ही बघाल तर इथे खनिजांबद्दल प्रश्न आहे. ओके, विच डिस्ट्रिक्ट इन महाराष्ट्र हॅव मोर आयरन ओर मिनरल डिपॉझिशन्स ॲज पर. ओके, ॲज पर द स्टॅटिस्टिक्स ऑफ 2014 बाय द मायनिंग डिपार्टमेंट नागपूर. ओके, डायरेक्टरेट ऑफ मायनिंग डिपार्टमेंट आहे. त्यांच्यानुसार 2014चा स्टॅटिस्टिक्स विचारलाय. खूप पाठीमागे गेलेत बरं का. म्हणजे अशी फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन हिस्ट्रीची सुद्धा आपल्याला महत्वाची आहे लक्षात ठेवणं. आणि त्यानुसार गडचिरोलीमध्ये, ओके, आयरन ओर मायनिंग डिपॉझिट सगळ्यात जास्त मॅप केलेले होते गडचिरोलीमध्ये. तर तो ऑप्शन काय? गडचिरोली हे त्याचं आन्सर आहे. ओके, पुढे जर आपण बघाल तर कोपेनचं क्लासिफिकेशन वरती मॅच द पेअर्स विचारलंय. ओके, कोपेनच्या क्लासिफिकेशन वरती. आणि याच्यामध्ये मोस्टली ही फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन असे रेअर प्रश्न आहे, पण खूप चांगला प्रश्न आहे जिओग्राफीचा. तुम्ही एनसीईआरटी वगैरे बघितलं असेल तर त्याच्यामध्ये हा प्रश्न आपल्याला आन्सर करता येतो. ओके, थोडस झूम आउट करतो मी, त्याच्यामुळे आपल्याला आन्सर त्याचं दिसेल व्यवस्थित. ओके, चलो, हा प्रश्न आहे इथे. आणि या प्रश्नाचं उत्तर आपण बघूया काय येते. ओके, इथे दिलेत कोपेनचे हवामानांचे, इथं शॉर्ट फॉर्म्स दिलेत आणि त्याचा हवामानाचा एरिया आपल्याला ओळखायचा आहे. CWG, BWH, BWHW, DFC अँड AMW. एक गोष्ट मला माहिती आहे, AMW म्हणजे मान्सून. AMW म्हणजे मान्सून. कुठे आहे मान्सून? उष्णकटिबंधीय मौसमी. मौसमी मीन्स मान्सून. राईट. तर इंग्लिशचा पार्ट जर बघाल तर मी इंग्लिशचा पार्ट पण इथं तुम्हाला घेतो. एक सेकंड फक्त मला द्या. मी थोडंसं झूम आउट करतो किंवा वरती याला घेतल्यानंतर आपल्याला इंग्लिश मधून सुद्धा बघता येईल आणि जेणेकरून हे इझिली आपण याला आन्सर करू शकू. ओके, सो AMW here, if you see AMW, so AMW is related to monsoon. Okay, and for D there is three only option it is there. For D there is three only option. Answer is A. Right, you don't have to even remember the rest of. एका पर्यायावरून, एका ऑप्शन्स वरून तुम्हाला आन्सर मिळू शकतो. राईट. चला, आता अशा प्रकारे आपण पुढे जाऊया आणि पुढचा प्रश्न बघूया. राईट, हा प्रश्न नंबर होता कुठला? हा क्वेश्चन, लेट अस सी, खाली कुठला प्रश्न आहे का एखादा? याच्या खाली नाहीये. नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊया आपण. चला, पुढचा प्रश्न आहे अगेन. ओके,